अगदी 15 मिनिटांमध्ये बनवून तयार होणारी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार अशी ज्वारीच्या पिठाची इडली आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बनवतो आहे. बनवायला जेवढी सोपी पण तेवढीच खायलासुद्धा पौष्टिक आणि चविष्ट अशी आहे. त्यासाठी इथं आपण 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं, 1 वाटी रवा घेतलेला आहे, त्याचबरोबर 1 वाटी इथं दही घेतलेलं आहे. दह्याऐवजी तुम्ही इथं ताकसुद्धा वापरू शकता. त्याचबरोबर इथं 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि आता हे मिक्स करून घेऊया. आता हे मिश्रण जे आहे ते थोडंसं घट्ट वाटत आहे, त्यासाठी त्याच वाटीने इथे परत एकदा अर्धी वाटी पाणी ओतून घेतलेलं आहे आणि हे मिक्स करून घेऊया. आता आपण हे यातल्या गुठळ्या मोडून छान मिश्रण जे आहे ते एकसारखं आपण फेटून घेतलेलं आहे आणि आता हे बाजूला ठेवून देऊया 5 ते 7 मिनटं. त्यानंतर आपल्याला आता चटणी बनवायची आहे. त्यासाठी इथं मी ओल्या नारळाचे तुकडे घेतलेले आहेत आणि भाजून घेतलेले शेंगदाणे, त्याचबरोबर इथं कोथिंबीर, कढीपत्ता आणि 1 इंच आलं आणि मिरची घेतलेली आहे. आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊया आणि हे वाटून घेतल्यानंतर याला फोडणी द्यायची आहे. चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. कडकडीत अशी मोहरीची फोडणी आणि कढीपत्ता टाकून आपण ही फोडणी याच्यावर ओतून घ्यायची आहे आणि मस्त अशी आपली ही चटणी जी आहे ती तयार झालेली आहे. खायला अतिशय चविष्ट आहे. आता इथं 5-6 मिनटं झालेली आहेत आणि इडलीसाठी आपलं हे मिश्रण जे आहे ते तयार झालेलं आहे. त्यानंतर इथं मी 1 टीस्पून बेकिंग सोडा टाकलेला आहे, म्हणजे इडली छान जाळीदार होण्यासाठी. इथं इडलीच्या प्लेटला मी तेल लावून घेतलेलं आहे. आता हे पीठ यामध्ये ओतून घेऊया. पाण्याला छान उकळी आली की मग आपल्याला यामध्ये प्लेट ठेवून 15 मिनटं आपल्याला ही इडली स्टीम करून घ्यायची आहे. आणि आता आपली इडली जी आहे ती खाण्यासाठी तयार झालेली आहे. तुम्ही इथं पाहू शकता मऊ जाळीदार अशी आपली झटपट होणारी पौष्टिक अशी इडली तयार झालेली आहे. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.